समुद्राच्या लाटांमध्ये दडलेलं एक प्राचीन शिवक्षेत्र, जिथे दर्शनापूर्वी कालभैरवाची परवानगी घ्यावी लागते. हरिहरेश्वराची प्रदक्षिणा केल्याने काशी इतकंच पुण्य मिळतं. विशालच्या गावावरून मी आता आलोय श्री हरिहरेश्वर मंदिराजवळ. तरी विशालच्या गावावरून मला 1 तास लागला, एक सव्वा तास लागला. आणि आता इथून विशाल मला घेऊन आलाय ना. सॉरी विशालच्या मिसेसची कंप्लेंट आहे की हे माझं गाव आहे, विशालचं गाव कणकवलीला आहे. सॉरी, मिस्टेक माझी. तर आता मी आलोय शिल्पाच्या गावी आणि शिल्पा आम्हाला घेऊन आले आणि इथून जाणार आहे आम्ही आता श्री हरिहरेश्वर मंदिरामध्ये. हे झाडं लावले आहेत, आंब्याची कलमं लावले तिकडे. तर आता वहिनी साहेब पाणी घालतायत. तर हे आहे श्रीवर्धन मधलं सुंदरसं गाव. विशाल आणि शिल्पामुळे श्रीवर्धन अनुभवाची संधी मिळाली. ही मंडळी आता सगळी कंटाळली आहेत उन्हामुळे. इकडचा रस्ता खूप छोटा आहे आणि अरुंद आहे, त्यामुळे गाडी घेऊन येताना जरा आधीच पार्क करा. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. आजूबाजूला तुम्हाला थंड करण्यासाठी थंड पेय आहेत, सोलकढी वगैरे बरीच स्टॉल आहे तिथे. ही चांगली सोय केली इथे. बरीच मागणं आहे तिकडे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहे तिकडे, नारळ पाणी वगैरे. हे आलं आपलं श्री दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिर. मित्रांनो, मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा 1-2च जण होते, त्यात मी एक होतो. पण आज रविवार असल्यामुळे फार गर्दी आहे. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येथील मुख्य मंदिर हे भगवान हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव यांच्या एकत्रित स्वरूपाला समर्पित आहे. त्यामुळेच या क्षेत्राला हरिहरेश्वर हे नाव पडलं. हरिहरेश्वर येथे दर्शनाची एक पारंपरिक पद्धत आहे. सर्वप्रथम श्री कालभैरव मंदिरात दर्शन घ्यावे. असे मानले जाते की भगवान शंकरांनी या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी कालभैरवाची स्थापना केली होती. हरिहरेश्वराच्या मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी कालभैरवाचे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते. कालभैरवाचे दर्शन झाल्यानंतरच मुख्य हरिहरेश्वर मंदिरात जाऊन भगवान हरिहरेश्वराचे दर्शन घेण्याची ही परंपरा अनेक शतकांपासून पाळली जात आहे. आज गर्दी होती, पण तरी दर्शन जे आहे ना एक 10-15 मिनिटांमध्ये झालंय कालभैरव आणि श्री हरिहरेश्वर मंदिराचं. आता आम्ही प्रदक्षिणा करायला जातो. इकडची एक स्पेशल प्रदक्षिणा आहे, फार महत्व आहे त्याचं. मागच्या वेळेला लावतो ते बंद होतं पावसाळ्यामध्ये, पण आता मला ही करायची आहे. हे प्रदक्षिणेचा मार्ग, इथून जायचं आपल्याला वरती. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर आणि मध्ये हजारो वर्षांचा इतिहास जपणारे एक पवित्र शिवक्षेत्र. इथली प्रदक्षिणा हजारो भाविक श्रद्धेने करतात. मित्र, हा रस्ता जाणार आहे ना, हा बंद करून ठेवला इथे. कारण काय ते माहिती नाहीये, पण बरीचशी लोक जी आहेत ना इथून साईडनी जी पायवाट आहे तिथून जात आहेत. आता ह्या मागचं कारण माहिती नाही की हा रस्ता का बंद केलाय. हे बघा, लोक इथून आहे ना असं ह्या पायवाटेने जातात इकडनं. आता पेशव्यांचे या क्षेत्रावर विशेष श्रद्धास्थान होते. अनेक पेशवे येथे दर्शनासाठी येत असत. मंदिराचा जीर्णोद्धार देखील पेशव्यांच्या काळात करण्यात आला होता. हरिहरेश्वर मंदिराची प्रदक्षिणा या क्षेत्रात सर्वात मोठ्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. समुद्र आणि डोंगराभोवती असलेला हा प्रदक्षिणेचा मार्ग अतिशय नयनरम्य आहे. बघू शकता, आजी पण आले ह्या घसरंडीवरून दर्शन करायला. हर हर महादेव. या अशा सुंदर ठिकाणी या प्लास्टिकचा कप बघा किती आहे. मित्रांनो, या ठिकाणी याल ना तर खूप काळजी घेऊन या, कारण या ठिकाणी नैसर्गिक खडकांची अशी रचना आहे ना की इथे जे समुद्राच्या जे लाटा येतात ना त्या खूप उसळता येतात. त्यामुळे बरेचसे पर्यटक जे आहेत ना इथे वाहून गेलेल्याची घटना घडलेल्या आहेत.
प्रदक्षिणेचा मार्ग आहे ना, ते आपण जिथून आता उतरलो ना, तिथून हा साईड तिथून आहे ना असं मंदिरापर्यंत जाता येतं, तेव्हा ही प्रदक्षिणा पूर्ण होते. पण आता ही भरतीची वेळ आहे, त्यामुळे शक्यतो आम्ही ही वाट जी आहे ना अवॉइड करतोय. कारण समजा एखाद्या मध्ये ठिकाणी अडकलो तर खूप प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आजही काही प्रदक्षिणा पूर्ण होणार नाहीये माझी, त्यामुळे पुन्हा एकदा मला यावं लागणार इथे प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. बॅड लक. बीचवरती फिरून झाल्यावरती आम्ही आता आलोय तवसळकरांच्या खानावळीमध्ये, आणि आता रुचीने सुरुवात केली जेवायला. मला फोटो आणि व्हिडिओ काढायचं होतं, पण तिने स्टार्टच केलाय. एवढी जोरात भूक लागली की ती नुसती रपारप चालू केलंय तिने. इकडे अक्षरांनी पण चालू केलंय, जामच भूक लागलाय. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.